एक राजकीय बातमी बघूयात। शरद पवार आणि अजित पवार आज वारीमध्ये सहभागी होणार आहेत। तर अजित पवार बारामती ते काटेवाडी पर्यंत पायदळ वारीमध्ये सहभागी होणार आहेत। तर तिकडे शरद पवार पिंपरी या ठिकाणी लिंबटेक या ठिकाणी संविधान समता दिंडीमध्ये सहभागी होतील। पालखी शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या मोती बागेमध्ये सुद्धा विसावा घेणार आहे। याच वेळी अजित पवार सुद्धा मोती बागेत जाणार असल्याचं कळतंय। काटेवाडीमध्ये परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांचं स्वागत होणार आहे। तर दुपारच्या विसाव्यानंतर तुकोबांच्या पालखीचं मेंढी रिंगण सुद्धा पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर बारामतीतली ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। काल खरं तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही सुद्धा आरतीला सहभागी झाल्या होत्या। त्यांनी एकमेकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। आणि आज अजित पवार आणि शरद पवार हे आता या पायी वारीमध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। तर अजित पवार बारामती ते काटेवाडीपर्यंत या पायी वारीमध्ये सहभागी होतील। तिकडे शरद पवार हे पिंपळी या ठिकाणी लिंबटेक इथे संविधान समता दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे हे एकमेकांशी संवाद साधतात का किंवा मोदी बागेत हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल? काल सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र दिसल्या, तर आज शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसणार आहेत। काय अधिकची माहिती आहे वारी संदर्भातली? काल सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार जे आहेत त्या एकत्र आपल्याला पाहायला मिळाल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी विसाव्याच्या ठिकाणी। आणि आज अजित पवार आणि शरद पवार जे आहेत ते दोघंही दिंडीमध्ये चालणार आहेत। आता विसाव्याचं ठिकाण आहे हे मोतीबाग। या ठिकाणाहून अजित पवार जे आहेत ते पायी चालणार आहेत आणि पिंपळे लिमटेक या ठिकाणी शरद पवार संविधान दिंडीमध्ये भेट देणार आहेत आणि पालखीचं स्वागत करणार आहेत। त्यामुळं अत्यंत महत्त्वाची ही घडामोड मानली जाते। यापूर्वीही अजित पवार पालख्यांमध्ये चाललेले होते, मात्र राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं आणि त्यानंतर या सर्व गोष्टी घडल्या। त्यानंतर हे प्रथमच वारी जी आहे ती सुरू आहे आणि या वारीच्या निमित्तानं ते पुन्हा आपल्याला समोरासमोर पाहायला मिळालेले आहेत। आणि आता कालचं चित्र पाहायला आपण काल फ्लेक्सही लागलेले पाहायला मिळाले होते। आजही दादांचे सिंगल फ्लेक्स जे आहेत ते लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता हे विसाव्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी अजित पवार काही वेळामध्ये दाखल होतील आणि पालखीमध्ये चालायला सुरुवात करतील। अगदी नक्कीच सागर, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास तरी आपण पाहतोय बारामतीमध्ये हे पवार कुटुंब एकत्र येताना दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।